आपल्याला आनंद झाला, आपल्याला मजा आली की तरच ती लोकांना मजा येईल ना. मी सिरियस झालो, माझ्या डोळ्यातून पाणी आलं, तर लोकांच्या डोळ्यात आपोआप पाणी यायलाच पाहिजे. अनेक वेळा रात्रभर शूट करून मी पहाटे 5-5:30 वाजता मुंबईवरून निघायचो आणि वनाजला उतरून कुणाला तरी म्हणायचो की बाबा रे मला ऑफिसला सोडा. मी ऑफिसला जाऊन ब्रश केलेला आहे. अरे बा. आणि मग काम करत बसायचो आणि रात्री घरी जायचो. आपण पालक काय करतो की आपल्या दबलेल्या इच्छा, आपल्या आकांक्षा सगळ्या मुलांवर लादायचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये मी वर्कशॉप घेतली. मग पार यवतमाळपासून ते थेट कणकवली, सावंतवाडी इथपर्यंत सगळीकडे वर्कशॉप घेतलेले आहेत. एखाद्याला चित्रकला चांगली असेल, एखाद्याला वक्तृत्व चांगलं असेल, एखाद्याला गाणं चांगलं येत असेल. एक मुलगी होती, ती पण अशीच बोलत नव्हती, काहीच नाही. आई म्हणली हिचा काय प्रॉब्लेम आहे समजत नव्हतं मला. कारण काही मुलं प्रश्न विचारत नाहीत, मोकळे होत नाहीत. म्हटले की मला जरा त्यांच्यात जास्त इंटरेस्ट असतो की यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि तिच्या चित्रांचं त्या हॉलमध्ये मी प्रदर्शन लावलं. तर ती पोरगी आज जे स्कूल ऑफ आर्ट्समधून पास आऊट झाली. जे रिमांड होममधली मुलं असतात ना, तर अशी मुलं काही जण आणली होती तिथे त्या वर्कशॉपला. तर ते मुलं कोणात मिक्स होत नव्हती. एक चतकोर पोळी दुसऱ्याची त्याच्या ताटात आली ना, तर त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्या पोरांच्या की अरे हे इतकं चांगलं खातात. आणि तुला सांगतो ती 10-12 पोरं जाताना मी अक्षरशः गाळा रडत होती की आम्हाला आयुष्यात इतकं चांगलं काय मिळालेलं नाही. जे शेतकरी आहेत त्यांनी आत्महत्या केलेली त्यांची पोरं होती ती पोरं तिथे शिकायला आणलेली त्यांनी. सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत दगडासारखी पोरं बसून मी ओरडतोय, गाणं म्हणतोय, नाचतोय, उड्या मारतोय, काहीच नाही, रिस्पॉन्डच करायला तयार नाही. मला घाम फुटला ग अक्षरशः. काय करायचं. एखाद्या मुलाचा गालगुच्चा घेतला तर तो कुठे जातो, त्याच्या पाठीवर थाप दिली किंवा त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या, त्याचं जर कौतुक केलं तर ती मुलं काहीच्या काही होऊ शकतात. काय करायचं हे सांगता आलं पाहिजे. करू नको म्हणायला फार सोपं आहे. आईन्स्टाईन म्हणत होता की तुम्हाला हुशार मुलं पाहिजे. काय करायचं, गोष्टी सांगा म्हणायचं. अजून हुशार पाहिजे तर अजून गोष्टी सांगा, आणि खूप हुशार पाहिजे तर खूप गोष्टी सांगा. कावळा म्हणतो ये ग ये चिवताई, मी करतो काव लोकांना सांगू एक तरी झाड लाव. क्रिएटिव्हिटी मीन्स टू सरप्राईज अवरसेल्फ. नमस्कार, मी दीपाली जांभेकर. देशकालच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. लहान मुलं ही मातीच्या गोळ्यासारखी असतात असं म्हटलं जातं. त्यांना जसं आपण घडवतो, जसा आकार देतो, तसे ते घडत जातात. लहान मुलं घडवण्यासाठी बऱ्याचशा घटना, बरेच घटक सतत काम करत असतात. ते म्हणजे आपल्या रूढी परंपरा, त्या काळचं विज्ञान, तंत्रज्ञान आणि या सगळ्यासोबतच कला प्रकार. नाटक, गायन, वादन, नृत्य. आज आपण बोलणार आहोत अभिनय आणि बालनाट्याबद्दल. नाटक म्हणजे फक्त गंमत किंवा मजा मस्ती नाहीये. नाटक लहान मुलांना जगण्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघायला शिकवतं, नवा विचार करायला शिकवतं. आज या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांमध्ये बालनाट्य चळवळ सुरू करणारे लेखक, अभिनेता धनंजय सरदेशपांडे. नमस्कार. सरांचं काम आपण वेगवेगळ्या वेबसिरीजमधून, नाटकांमधून, चित्रपटातून, मालिकांमधून बघतोच. पण त्यांचा हा वेगळा पैलू आज आपण बघणार आहोत, त्याच्यावर चर्चा करणार आहोत. त्यांनी अनेक बालनाट्य लिहिली आहेत. सामाजिक विषयांवर वाचा फोडणारं नाटक किंवा लिखाण हा त्यांचा एक खूप छान पैलू आहे. तर आपण आज त्यांच्यासोबत बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत बालनाट्य म्हणजे काय, त्याचा आणि मुलांचा कसा संबंध येतो, त्यातून मुलं कशी घडत जातात.
आणि एकूणच त्यांच्या अभिनयाबद्दल आणि या प्रवासाबद्दल. चला तर मग सुरू करूया. धनंजय सर, तुमचं खूप स्वागत. तुम्ही वेळ काढून इथे आलाय. सगळ्यात आधी मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. तुषार माळी असतील, देशकालचे, दीपाली तू आहेस, माझी मैत्रीणच आहे, विद्या आहे आणि निखिल, अशा सगळ्यांचे मी आभार मानतो. नाही, औपचारिकता तशी नाहीच ठेवायची आहे. खरं तर ह्या गप्पाच असतात. हा. तुम्ही आता इतकी वर्ष अभिनय या क्षेत्रात आहात, तुम्ही जॉबही करत होता. हो. तुमची अभिनयाची सुरुवात कशी झाली? काय माहिती का, की माझी शाळा खूप चांगली होती. हम्म. माझ्या शाळेमध्ये नाटक व्हायचं, जे आत्ताच्या घडीला शाळांमध्ये फार कमी प्रमाणात आहे. म्हणजे आत्ताचं गॅदरिंग असं झालंय की फक्त एक डान्स करून घ्यायचा मुलांकडून आणि संपलं. आमच्या वेळेस नाटकं व्हायची. तर मग आमच्या शाळेमध्ये विविध सांस्कृतिक, एक तर वातावरण खूप चांगलं होतं शाळेतलं. सर स्वतः एक पांडव सर म्हणून होते, ते नाटक बसवायचे, नाटक करायचे. मग त्यामुळे आम्हाला ती थोडीशी गोडी लागली आणि मग मी औरंगाबादला आल्यानंतर मग मी ड्रॅमॅटिक्स आणि हे केलं, कॉलेजमधून वगैरे एकांकिका वगैरे करत गेलो. मग तिथून मला खरी गोडी लागली. असं ते सगळं आहे. पण माझं पहिलं खरं तर सेलू माझं गाव, ते तिथून सुरुवात झालेली आहे असं मी म्हणेन. सोलापूरमध्ये? नाही, सेलू, परभणी जिल्हा. ओके. हा. नूतन विद्यालय म्हणून शाळा आहे, खूप चांगली शाळा आहे, मराठवाड्यातली एक नावाजलेली संस्था आहे. तर त्या शाळेतून मी शिकलो 10वी पर्यंत आणि तिथेच पहिलं नाटकही कुठलं केलं असेल तर बेपत्ता, आणि त्यांनी मला नाटकाचा पत्ता शोधून दिला. हे चांगले. आणि तुम्ही आता तर काय मालिका करताय, चित्रपट करताय, नाटकं तर तुम्ही आधीपासूनच करत होतात. तर तुमचं आवडतं या सगळ्यातलं कुठलं माध्यम आहे? काय असतं माहिती आहे का, की आपल्याला असं सांगता येत नाही. आपण ज्या ठिकाणी जाऊ, समजा मी नाटकात असेल तर मी तिथं किती डिव्होशननी काम करतो. मी चित्रपटात असेल तर मी किती डिव्होशननी काम करतो, मी किती तन्मयतेने काम करतो, मी किती आतून काम करतो, हे खूप महत्वाचं आहे. म्हणून मग मी जिथं कुठं असेल ना तिथे रमतो. म्हणजे ह्या क्षेत्राशी कुठल्याही, म्हणजे मी कायम सांगत असतो की झाडून काढण्यापासून रंगमंचावर ते मेन रोल करण्यापर्यंत मला सगळी कामं चांगली वाटतात आणि आवडतात, ते मी करत असतो. तर असं सांगता येणार नाही की बाबा मालिकाच खूप चांगली असते किंवा मालिका खूप वाईट असते, असं मी काही सांगणार नाही. कारण मालिका पण मी तुला आत्ता जसं म्हटलं की मी चंद्रविलासमध्ये इतकं चांगलं काम केलं असं मला वाटतं, कारण मी तिथं स्टंट वगैरे करायचो वेगळ्या पद्धतीने. खूप नवरसांचा चांगला वापर कसा करावा, हे अमोल पाठारे नावाचे डिरेक्टर होते, त्यांनी मला तिथे खूप चांगल्या पद्धतीने, कारण ती सस्पेन्स थ्रिलर होती. आणि मी कट्टीबट्टीमध्ये काम केलं. तर त्यामध्ये विनोद लव्हेकर डिरेक्टर होता. तो त्याला ना विनोदाचा इतका चांगला सेन्स आहे की तो बरोबर काढून घ्यायचा आमच्याकडून, आणि ते अगदी सर्टन लेव्हलला छान. आपण नाटक करतो, नाटक करताना आपल्याला खूप असं वाटत असतं की आपल्याला काय करायचंय, कशासाठी करायचंय, आपण हे का करतो आहोत, हे सगळं आतून जेव्हा येतं ना तेव्हा ते चांगलं व्हायला लागतं. म्हणजे मी कॉफिन करत असताना इतकं सिन्सिअरली करायचं, किंवा कुठलंही नाटक, आता तू फारच टोचलेच्या प्रोसेसमध्ये होती, आपण फारच टोचले किती सिन्सिअरली काम केलं. तर असं कुठलंच माध्यम नसतं की जे आवडत नाही मी उगाच करतो, असं होत नाही. मला सगळी ही माध्यम, या प्रकारची जी प्रदर्शन करण्यासारखी माध्यम आहेत, जिथे आपली कला प्रदर्शित करायला मजा येते, ती सगळी माध्यमं मला आवडतात. मग ती मालिका असो किंवा तुमचं वेब सिरीज असो, फक्त ह्याच्यातनं अभिनयाचे तुम्हाला वेगवेगळे स्टाईल वेगवेगळ्या वापराव्या लागतात. म्हणजे नाटकात थोडंसं लाऊड करायला लागेल, माझे हातवारे किती करायचे, माझा चेहरा किती बोलला पाहिजे, माझे डोळे किती बोलले पाहिजेत. हे करत असताना, वेब सिरीज मध्ये काम करत असताना मला किती करायचंय, माझा हात किती उंच गेला पाहिजे, मला कुठला शॉट आहे आणि काय होणार आहे याची
पूर्ण माहिती असायला पाहिजे. हो हो. तेच तुम्हाला मालिकेमध्ये अजून थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायला लागतं, की थोडंसं ह्याच्यापेक्षा थोडं वेब सिरीज आणि सिनेमापेक्षा थोडंसं लाऊड करायला लागतं तिथे थोडं. तर अशी ही गंमत आहे ह्या सगळ्या माध्यमांची. आणि माध्यम कुठले असो, आपल्याला मजा आली की लोकांना मजा येते. हो. म्हणजे नाटक आपण म्हणजे स्वांत सुखाय म्हणता येईल, की आपल्याला आनंद झाला, आपल्याला मजा आली की तरच ती लोकांना मजा येईल ना. हो. मी सिरियस झालो, माझ्या डोळ्यातून पाणी आलं, तर लोकांच्या डोळ्यात आपोआप पाणी यायलाच पाहिजे. तर ती ताकद आपल्यात असली पाहिजे असं मला वाटतं. तर ते असले तर कुठलंही माध्यम तुमच्यासाठी मग मोकळं रान आहे. तर मी मस्तपैकी रांगडा बागडा काही करा. हो. तुम्ही मग आता इतकी वर्ष नोकरी करत होतात, हो. मग ते तुम्ही कसं बॅलन्स केला या गोष्टी? मी VRS घेतली अच्छा. ज्यावेळेस, तर तेव्हा मी आमच्या ऑफिसच्या भाषणात मी सांगितलं होतं की म्हणजे मी आज एका जणीला डिव्होर्स देतोय. म्हणजे नोकरीला मी डिव्होर्स दिलेला होता, कारण माझी खूपच तारांबळ व्हायची. म्हणून मग पण मला जी पोटगी बिडगी असते समजा मुलीला द्यावी लागते, तर ती न देता मला ऑफिस पोटगी देत आता. असं म्हणजे मी 3 लग्न केलेली आहेत. एक माझी खरी बायको जी मंजुषा आहे, आणि हे नाटक, सिनेमा, सिरियल, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स, अमकं तमकं तमकं ह्या बाबतीत. आणि एक नोकरी बरोबर केलं होतं लग्न. असे 3 लग्न मी केले होते. त्याच्यातले एकाला डिव्होर्स दिला मी, आणि आता दोघी बरोबर संसार सुखाचा चालू आहे माझा. तर खरं तर त्यांनी मला पोचलं. ओरिएंटल इन्शुरन्समध्ये काम करायचो मी. तर त्यांना अप्रूप होतं खरं तर, म्हणजे की अरे आपला एक माणूस इतक्या चांगल्या पद्धतीने काम करतो. तर मी जेव्हा आमच्या एक बॉस होत्या, लेडीज होती, तिला म्हटलं की मला एक सिरियल मिळते, काय करू? ती म्हटली करा ना. तिने लगे फोटो काढला, सेल्फी आमचा. आम्ही ती म्हणे करा, बिनधास्त करा. चांगलं होतं, त्या लेडीज असल्यामुळे लगेच त्यांनी होई म्हटलं. त्यांना अप्रूप होतं. त्यांच्यासाठी मी बरीच वर्ष ऑफिसच्या नाटकांमध्ये कामं करायचो. म्हणजे ऑफिसचं नाटक आम्ही झोनल आणि नॅशनल लेव्हलला बक्षीस आणून दिलेली आहेत नाटकासाठी. तर तिथे सुद्धा मला बक्षीस होतं. त्याच्यानंतर आमच्या को आर्टिस्टला बक्षीस होती. म्हणजे ते ऑफिस. आणि काय असतं, तुमचे बॉस जर चांगले असले ना तर मग प्रश्न येत नाही. आमचा एक बॉस रघुरामन म्हणून बॉस होते. तर त्यांना इतका आनंद झाला, त्यांनी अख्ख्या ऑफिसला जेवण दिलं होतं. नाटकाला पहिला नंबर आला आणि आम्ही एक त्याला काय नॅशनल चॅम्पियनशिप आणली म्हणून. तर त्यांचा सपोर्ट असल्याशिवाय तुम्ही नाही करू शकत. आणि आत्ता तर खूप अवघड आहे की तुम्ही 12-12 तास काम करता आहात, पण तिथे मला खूप रिलॅक्सेशन होतं, खूप मोकळीक होती. त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या, पण तरीही तुला सांगतो, मी ऑफिसचं काम कधी सोडलं नाही. मी अल्टीपल्टी नावाची एक मालिका करत होतो, आणि अनेक वेळा रात्रभर शूट करून मी पहाटे 5-5:30 वाजता मुंबईवरून निघायचो आणि वनाजला उतरून कुणाला तरी म्हणायचो की बाबा रे मला ऑफिसला सोडा. मी ऑफिसला जाऊन ब्रश केलेला आहे. अरे बा. आणि मग काम करत बसायचो आणि रात्री घरी जायचो. तर तुमच्याजवळ तेवढी ताकद असते ना की ती, आणि ती कला तुम्हाला देते असं मला वाटतं. की बाबा ते तुम्हाला एकदा तुम्ही आवडीच्या क्षेत्रात काम करायला लागलात नाही की तुमचं दुखणं वेगळं काही नाही. माझ्या सगळ्या सीक लीव ह्या खोट्या होत्या. बरं झालं तुम्ही आता म्हणजे मी त्या सगळ्या सीक लीव फक्त आणि फक्त नाटक, सिरियल, सिनेमा याच्यासाठी वापरलेले आहेत. बालनाट्य वगैरे लिखाण, कारण हे पहिल्यापासून करत होतात तुम्ही. हो. त्याची सुरुवात कशी झाली? काय झालं, आमची औरंगाबादला एक स्नेहांकित नावाची संस्था होती. आम्ही वेगवेगळी नाटकं करायचो. हौशी लेवलला राज्यनाट्य स्पर्धा असेल किंवा बाकीच्या काही ॲक्टिव्हिटीज असतील, एकांकिका स्पर्धा असतील, अधूनमधून रंगभूमी दिन असेल, असं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही स्नेहांकित नावाच्या संस्थेच्या मार्फत करत होतो. तर
तसं बालनाट्य चळवळ कोणी चालवत नव्हतं, तर एक दोनच संस्था होत्या. तर मग मी म्हटलं की आपण काहीतरी करूयात, आणि मग मी लिहायला लागलो. हम्म. माझं पहिलं बालनाट्य होतं गणपती बाप्पा हाजीर हो नावाचं, अच्छा. की त्याच्यात असं होतं की आई वडील, मुलं, आई वडील, शिक्षक आणि भूत आणि गणपती, ह्या सगळ्यांना मुलं कोर्टात आणतात खेळता खेळता, आणि त्यांच्यावर खटला दाखल करतात की तुम्ही आमच्याकडून खूप अभ्यास करून घेता, तुम्ही आम्हाला मोकळीक देत नाही, अशा अर्थाचं ते होतं. तर गणपतीला कोर्टात आणतात, तू 10 दिवस मजा करतो, मग आम्ही काय करायचं? मग तू वर्षभर परत काही अभ्यास करत नाही, काही नाही, 10 दिवस तुझीच मजा असते, आम्ही वर्षभर अभ्यास करायचं आणि परीक्षेत बुडालो की आम्हालाच तू बुडवून टाकतोस वगैरे. तर अशा पद्धतीचं ते बालनाट्य ते खूपच गाजलं. त्याच्यानंतर मग आदिंबाच्या बेटावर वगैरे लिहिले, आणि मग लिहित राहिलो. आणि खरं मी पुण्यात आल्यानंतर मग इथे प्रकाश पारखी म्हणून होते, त्यांच्या संस्थेमध्ये मी लिहायला लागलो. कारण त्यांची एक संस्था चांगली होती की जी सातत्याने बालनाट्य करायची. बालनाट्य चळवळीला त्यांनी वाहून घेतलेलं होतं प्रकाश पारखेंनी. तर ते मला म्हणायचे की तुम्ही आमच्यासाठी लिहा. आणि मग स्पर्धेच्या निमित्ताने बालनाट्य राज्य बालनाट्य स्पर्धेसाठी म्हणून मी अनेक बालनाटकं लिहिली. मी आता जवळपास 30 बालनाटकं लिहिली, जी महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या सेंटरवर एक 5-7 बालनाटकं सादर होतात राज्य नाट्य स्पर्धेत. खरं तर ही काही फार अभिमानाची गोष्ट नाहीये. ही याच्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही की बालनाट्य लेखक फार कमी आहेत, आणि म्हणून ती माझी बालनाटकं घेतात. तर मी असं म्हणतो की बाबा रे, तुम्ही लिहायला लागा, मी तुम्हाला सांगतो कसं लिहायचं, काय लिहायचं. आणि आता हळूहळू माझी बालनाटकं कमी होऊन बाकीची लोक लिहायला लागली. पण याच्या मागे म्हणजे आता बालनाट्य लिहितोय आपण, त्याच्यासोबत तुम्ही सामाजिक विषयांवर पण त्यातूनही मांडण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्या मागे नेमका मग काय विचार होता तेव्हा तुमचा? नाही, असं काही हे नाही की बाबा आपल्याला सामाजिक नाटक लिहायचंय, आपल्याला असं असं काही नाही. पण मुलांना काय प्रश्न पडतात, मुलांचं म्हणणं काय आहे, की आत्ता आपण म्हणतो की मोबाईल अमकं तमकं, किंवा एक चमचम चमको नावाचे एक बालनाट्य मी लिहिलं होतं. तर त्यात असं होतं की मुलाला आईला मुलीनी काहीतरी करावं, जी आईची इच्छा दबलेली आहे, की तिला वाटत असतं की चमचम चमको मध्ये मुलीने आपल्या चमकायला पाहिजे, तिने तिथं जायलाच पाहिजे. तर मग का जायला पाहिजे? आईची इच्छा आहे, सोसायटीतल्या लोकांना दाखवायचंय मला, म्हणून मग ती तिथं जायला तिला फोर्स करते. पण तिला असतो इंटरेस्ट चित्रकलेत. मग तुम्ही मुलांमध्ये काय चांगलं आहे हे शोधायला पाहिजे ना. तर ते करत नाहीत ते. आपण पालक काय करतो की आपल्या दबलेल्या इच्छा, आपल्या आकांक्षा सगळ्या मुलांवर लादायचा प्रयत्न करतो. तर ते कमी झालं पाहिजे. नाहीतर मग काय होईल की मुलं कोमेजून जातील. मुलाला इंटरेस्ट काय, म्हणजे मी वर्कशॉप घेतो. महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये मी वर्कशॉप घेतली. मग पार यवतमाळ पासून ते थेट कणकवली, सावंतवाडी इथपर्यंत सगळीकडे वर्कशॉप घेतलेले आहेत. तर काय असतं वर्कशॉपमध्ये? तर वर्कशॉपमध्ये सगळ्यात असतं की मुलांमध्ये काय चांगलं आहे ते शोधा, मुलांना कॉन्फिडन्स द्या, मुलांना बोलतं करा, मुलांचे प्रश्न समजून घ्या. हे खरं तर शिक्षकांचं काम आहे. आजचा शिक्षकांनी हे करायला पाहिजे की मुलांमध्ये काय चांगलं आहे, कसं चांगलं आहे, काय शोधता येतं त्यांच्याजवळ. का एखाद्याला चित्रकला चांगली असेल, एखाद्याला वक्तृत्व चांगलं असेल, एखाद्याला गाणं चांगलं येत असेल. म्हणजे मी जेव्हा इथे शिबिर घेतलं होतं, 5 दिवसांचं शिबिर घेतलं, मी म्हटलं मोफत शिबिर घेणार, मला पैसे नकोत. तर काय झालं की मग त्याच्यात मी पालकांसाठी एक फॉर्म भरून घेतला. त्याच्यात लिहिलं होतं की मुलांचे 5 चांगले गुण सांगा, लिहा. पालकांनी लिहायचे. पालकांनी लिहायचे.
तर काही जणांनी लिहिले की आमची मुलगी स्मार्ट आहे. हम्म. तर स्मार्ट हा काही गुण नाही ना. नाही. हा, तर हे आपण आपल्या मुलांकडे पाहतो की नाही हा प्रश्न हम्म. पडतोय. हो. हे मी माझ्या मुलाकडे लक्ष देतोय का चांगल्या पद्धतीने, की हम्म. तो काय आहे, त्याच्याजवळ काय चांगलं आहे, हम्म. हे आपण शोधलं पाहिजे ना. खरं. ही गरज आहे. तर हे मी महाराष्ट्रातल्या शिबिरात जातो तेव्हा, कारण ना हीच मुलं पुढे जाऊन म्हणजे आत्ता जरी बालरंगभूमीवर काम करत असली तरी ती मोठ्या रंगभूमीचा पाया आहेत तीच मुलं. हो. तीच मुलं काहीतरी लेखक, दिग्दर्शक ह्या रंगभूमीसाठी काम करू हम्म. शकतील. हम्म. काहीच नाही तर ही मुलं चांगला प्रेक्षक होऊ शकतील. हम्म. प्रत्येक जण काय ऍक्टर होणार नाही, नाही. हो. प्रत्येकालाच काय पेंटिंग करता येणार नाही. हम्म. पण ती मुलं काहीतरी वेगळं त्यांच्यातलं आहे तर ते शोधतील. आणि हम्म. काहीच नाही तर मी चांगला सुजान प्रेक्षक होऊ हो. शकेल. हो. आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन मी तर म्हणतो की चांगला नागरिक नागरिक. हो. हे हे किती महत्वाचं आहे. म्हणजे ही चळवळ म्हणजे बालरंगभूमीची चळवळ आपल्या इथे 2-3 टप्प्यांवर चालू असते. हम्म. म्हणजे नाटकातून होतेच आहे, त्याच्यानंतर वर्कशॉपमधून होते, बालनाट्य स्पर्धेमधून होते, हम्म. त्याच्यानंतर राज्य बालनाट्य स्पर्धा आहेत. आता महाराष्ट्रात तुला सांगतो मोजून 5 ते 7 ठिकाणी फक्त बालनाट्य स्पर्धा होतात. म्हणजे ज्या खाजगी आहेत, समजा खाजगी म्हणजे हम्म. संस्था अरेंज करतात. एक नगरला होते, एक अकोल्याला होते, एक मला वाटतं तुमच्या कणकवलीच्या आसपास कुठेतरी होते, हम्म. वाडा वगैरे काहीतरी आहे हा. तिकडे हा. होते, हा. आणि एक डोंबिवलीत होते. अच्छा. तर ह्या स्पर्धा वाढल्या पाहिजेत. माझं म्हणणं आहे हो. की म्हणजे स्पर्धा हे तुम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून देतं. हम्म. आणि काय होतं की स्पर्धेत गुंतून पडणं मला आवडत नाही. हम्म. हो. हा, म्हणजे आता मी म्हणतो की मी काही जणांना म्हणतो की मी देणार नाही तुला स्क्रिप्ट, कारण खूप जण असे आहेत माझे हा. मित्र जे चांगले कवी आहेत, जे चांगले निबंध लिहू शकतात, काहीतरी लेख लिहितात. हम्म. तर त्यांना म्हणतो मी तुला देणार नाही, तू नाटक लिहून बघ, बालनाट्य लिहून बघ. हा. इतके वर्ष तू माझं बालनाट्य करतोस, तुला बक्षीस मिळत नाही, अजून 1 वर्ष नाही मिळणार, पण ते तुझं असेल ना. हम्म. बरोबर. तू कधी लिहिणार? हम्म. तर ते आता लिहायला लागलेली आहेत पोरं. म्हणजे परभणीतून लिहित आहेत, अमरावतीतून लिहित आहेत, इकडे जळगावमधून लिहित आहेत. हम्म. खूप जणांना असे मी प्रोत्साहित केले की लिहा, उचकवलं थोडक्यात आपल्या भाषेत, तर असे लिहित आहेत. हम्म. पण मी या मुद्द्याकडे येणारच होते. म्हणजे हा, आपलं जे बोलणं आता झालं की खरं तर हे शिक्षकांनीही बघितलं पाहिजे की मुलांना काय आवडतंय किंवा वेगवेगळ्या उपक्रम. तर तुम्हाला बरेच अनुभव आले असतील ना असे की हो. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही शिबिरं घेतली. तर तुम्हाला काय वेगळे अनुभव आले की मुलांच्या बाबतीत चांगले वाईट किंवा पालकांच्या बाबतीत असतील? नाही, मी तर मुळात माझ्या वर्कशॉपमध्ये हम्म. मी पालकांना बसू देत नाही. अच्छा. हा, त्याचं कारण पालक इतके हायपर असतात. हा. अरे बापरे, नाही नाही, त्याला इकडून अशा खुणा असतात, बोल तू बोल, हा. ह्याला येते, आपल्याला सांगतील त्याला विचारा, त्याला बोलता हा. येतं. हा. हा. अरे तुम्ही थांबा, माझं काम आहे ना. मुलांची मानसिकता समजून, म्हणजे सायकॉलॉजी समजून घेणं खूप गरजेचं आहे. हम्म. हो. मुलांची मानसिकता आपण समजून नाही घेतली तर काय होणार. म्हणजे मला तू अनुभव म्हणतेस, कणकवलीतलाच एक अनुभव सांगतो तुला मी. एक क्रांती नावाची मुलगी होती, शांत बसायची. मी तिथे बागेश्री थिएटर्सतर्फे एक वर्कशॉप घेतलं होतं, ते गोपुरी आश्रमात. गोपुरी आश्रम. हा. आणि ते माझं सगळ्यात आवडतं वर्कशॉप होतं, कारण ते निसर्गाच्या सानिध्यात होतं. हो. हम्म. तर तिथे जेव्हा ती आली, ती बोलत नव्हती, काहीच बोलत नव्हती. एक दिवस सहज तिला म्हटलं काय लिहिलं दाखव, तिची वही पाहिली. तर तिच्या वहीवर मला कविता दिसल्या 1-2. हम्म. अरे म्हटलं हे चांगलं आहे, कोणी केलं आहे?
ते मीच केले. हम्म. तसंच चिपळूणला मी एक वर्कशॉप घेत असताना एक मुलगी होती. ती पण अशीच बोलत नव्हती, काहीच नाही. हम्म. आई म्हणली हिचा काय प्रॉब्लेम आहे समजत नव्हतं मला. कारण ना काही मुलं प्रश्न विचारत नाहीत, मोकळे होत नाहीत. म्हटले की मला हो. जरा त्यांच्यात जास्त इंटरेस्ट असतो की हम्म. ह्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे जे बोलतात, जे मस्ती करतात, आपल्याला माहित असतं की हा हा काय आहे. हो. पण जे बोलतच नाहीत, आत दडवलेलं असतं त्यांचं, हम्म. की तिला त्या वर्कशॉपमध्ये फारसा इंटरेस्टच नव्हता. हा. तर तिची सहज वही पाहिली. तिला म्हटलं काल जे आपण घेतलं ते लिहून आणायला सांगितलं होतं, लिहिलंस का तू? ती म्हटली लिहिलं. तिने इतके वाकडं तिकडं काहीतरी लिहिलेलं होतं, हम्म. चांगलं नव्हतं लिहिलं. मी म्हटली काय लिहिलेस असं? आणि सहज तिची वही अशी, हम्म. तर पाठीमागे 2-3 चित्र होती काढलेली. हम्म. अरे म्हटलं. मग म्हटलं ती हे कोणी काढली चित्र? हम्म. ती म्हणे मीच काढलेली. म्हटलं तू चित्र काढतेस सांग. उद्या सगळी चित्र घेऊन यायची. ते म्हणजे मी खूप, आणि तिच्या चित्रांचं त्या हॉलमध्ये मी प्रदर्शन लावलं. हम्म. तर ती पोरगी आज जे स्कूल ऑफ आर्ट्समधून पास आऊट झाली. बापरे. फार टेरिफिक अनुभव असतात. काही काही म्हणजे कोल्हापूरला वर्कशॉप घेत असताना जे रिमांड होममधली मुलं असतात ना, हम्म. तर अशी मुलं काही जण आणली होती तिथे त्या वर्कशॉपमध्ये. वर्कशॉपला. हा. हां, वर्कशॉपला. तर ते मुलं कोणात मिक्स होत नव्हती. हा. ते त्यांचा त्यांचा डबा खायचे, काय खायचे, त्यांचे ते चुपचाप बसायचे. पण माझं मी काय केलं की सगळ्यांना म्हटलं की सगळ्यांनी आज हम्म. एकमेकांना डबा आपला द्यायचा. हम्म. काय असतं ना, तुम्हाला समजलं पाहिजे की काय केलं म्हणजे काय होतं. हो. एक चतकोर पोळी दुसऱ्याची त्याच्या ताटात आली ना, तर हम्म. त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्या पोरांच्या, अरे. की अरे हे इतकं चांगलं खातात. हम्म. आणि त्याच्यातलाच दुसरा एक अनुभव असा होता दीपाली, हम्म. की एक पोरगा आला आणि तो म्हटला की नाही आज माझा उपवास आहे. हम्म. तर त्याला डबा नव्हता त्याच्याजवळ. तर मी म्हटलं की कशाचा उपवास करतोय? एवढ्या पोरांनी कुठं उपवास होतो? चल हम्म. बस जेवायला. हा. नाही 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 म्हटला, मी नाही खाणार, हम्म. नाही खाणार. त्याला इतका आग्रह केला तरी खायला तयार नाही. हम्म. तर मला कळे ना काय झालंय की ह्याचा उपवास तर नाही हे माझ्या लक्षात हा. आलं होतं. तर हा. मग एक मुलगी होती की हम्म. ती म्हणे आमच्या सरांनी त्याला शिक्षा दिली उपाशी राहण्याची. हम्म. तर मी म्हटलं का? यांनी काल मस्ती केली. हम्म. तर मग मग मात्र मी त्याला जेवायला लावलं आणि त्याला म्हटलं की तुझ्या सरांना बोलावं इथे. हम्म. मी सांगतो त्यांना की मी सांगितलं म्हणून. हम्म. मी सांगितलं म्हणतो की त्याला मी खायला लावलंय. काही हम्म. तुम्ही काहीही करायचं नाही. हम्म. आणि तुला सांगतो ती 10-12 पोरं जाताना मी अक्षरशः गाळा रडत होती की हम्म. आम्हाला आयुष्यात इतकं चांगलं काही मिळालेलं नाही. हम्म. अजून एक तसाच अनुभव इथं भारतीय जैन समाज संघटना म्हणून एक वाघोलीला शाळा आहे. हम्म. तिथल्या सरांनी मला एक दिवस असंच एक दिवसाचं वर्कशॉप घ्यायला बोलावलं. तर तिथे कोण मुलं आहेत? हम्म. तर तिथे मुलं होती ज्यांच्या वडिलांनी म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांनी आत्महत्या केलेली त्यांची पोरं होती ती हो. पोरं हा. तिथे शिकायला आणलेली हम्म. त्यांनी. हम्म. सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत दगडासारखी पोरं बसून मी ओरडतोय, गाणं म्हणतोय, नाचतोय, उड्या मारतोय, काहीच नाही, रिस्पॉन्डच करायला तयार नाही. मला घाम फुटला ग अक्षरशः, काय हम्म. करायचं. हम्म. आणि जाताना मग मात्र लुबदून पडायला लागले की सर जाऊ नका ना, सर जाऊ नका ना. तर म्हटलं नाही. आणि मग तिथेच एक किस्सा असा झाला की त्या सरांचा, मला तिथल्या प्रिन्सिपल सरांचा एक दिवस फोन आला. मी ऑफिसला जात होतो तेव्हा. हम्म. सर तुम्हाला आज यायला जमल का? हम्म. तर म्हटलं मी आत्ता ऑफिसला आलो. नाही काही करा तुम्ही आज या. तर मी म्हटलं काय एवढं काय अर्जंट?
नाही तुम्ही या, तुमच्यामुळं मुलं थोडी मोकळी झाली होती त्या दिवशी, तुम्ही आज या. म्हटलं पण मला आत्ता तर शक्य नाही. नाही नाही, मी तुम्हाला गाडी पाठवतो, अमकं करतो, तुम्ही या. मी म्हटलं एवढं काय अर्जंट आहे? तर तुम्हाला सांगतो म्हणे की हॉस्टेलमधले एका मुलीने सुसाईड केलेलं आहे आणि हे सगळे पोरं सगळे एकदम काय म्हणजे काय त्यांना कळत नव्हतं काय होऊन सुन्न होऊन बसलेले आहेत म्हणे सगळे. तर तुम्ही आलात तर थोडंसं त्याच्यातून बाहेर येतील. तर मी ऑफिसला म्हटलं मी चाललो आणि मी गेलो. सकाळपासून 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काही केलं नाही. आम्ही गप्पा टप्पा फक्त मारल्या तिथे. थोडंसं पोरांना रिलॅक्स केलं. हा माझा हे हे काही अनुभव ना इतके मला हे करून गेलेत ना की माझ्यासाठी खूप खूप काही शिकवून जाणारे अनुभव आहेत. मला असं वाटतं की शिबिरातून काय होतं हे हे अनुभवातून मी शिकलो की काय होऊ शकतं. म्हणजे इतकं पॉझिटिव्ह. म्हणजे मला वाटतं की माझं वय कमी करून घेण्यासाठी मी वर्कशॉप घेतो. आज मला वाटत नाही की मी 63 वर्षाचा असेल. म्हणजे मी जेव्हा उड्या मारायला लागतो, नाचायला लागतो, गाणी म्हणायला लागतो, पोरांमध्ये दंगामस्ती करायला लागतो, तेव्हा मला 7, 8, 10, 12 संपला विषय. ह्याच्या पुढे मी जात नाही. तेवढंच वय माझं. म्हणजे माझं दर वर्षाला मी वय 2 वर्षांनी कमी करून घेतो. त्याच्यासाठी मी वर्कशॉप करतो. कारण एवढी ऊर्जा असते ग त्यांच्याजवळ. ही ऊर्जा कुठून आणणार तुम्ही? ह्या ऊर्जेला फक्त आपल्याला चॅनलाइज करायला लागतं. ह्या ऊर्जेला आपल्याला योग्य वळण देण्याचं काम आत्ता आपण करायला पाहिजे. म्हणून मग काय करतो मी आता प्रत्येक ठिकाणी. मला आत्ता चंद्रपूरला बोलावलं होतं 10 दिवस या. म्हटलं नाही रे बाबा 10 दिवस शक्य नाही होत. मला आता प्रत्येक ठिकाणी इतके दिवस जाऊन शक्य नाही होत. तर मग म्हणून मी आजकाल काय करतो की मी आत्ता एक वर्कशॉप घेणाऱ्यांचंच वर्कशॉप घेतो. हा की काय शिकवायचं बाबा मुलांसाठी. मग काही जण असे आहेत की चांगली PhD वगैरे झालेले लोक विचारतात मला. ड्रामॅटिक्स मध्ये PhD झाले. धनु काय घेऊ रे पोरांसाठी, मला 1-2 तास घ्यायचे. तर मग कारण ना तुमचं शिक्षण वेगळं. तुम्ही मी तुला माझा पहिला अनुभव सांगतो. माझं पहिलं वर्कशॉपचा अनुभव. मी असा नाट्यशास्त्र झालेलो, माझ्याजवळ काय आहे ज्ञान वगैरे अशा आविर्भावात गेलो होतो मी. आणि 15 मिनिटं सुद्धा नाही, 10 मिनिटात माझं सगळं नाट्यशास्त्र पोरांसमोर संपलेलं होतं. माझा चेहरा पांढरा फटक, अंगात घामाच्या धारा लागलेल्या. आता काय सांगायचं यांना पुढे. इतक्यात आमचे एक सिनियर सर आले, वसंत दातार म्हणून होते. ते म्हणे काय झालं का तुझं काय? झालं माझं. कारण काय करू मी आता पुढे. तर ही गोची जी माझी झालेली आहे ती कुणाची होऊ नये. किंवा आपण वाईट पद्धतीने तिथपर्यंत जाऊ नये. मुलांची सायकॉलॉजी समजून घेऊन आपण चांगल्या पद्धतीने वर्कशॉप घ्यावं. हे बघ, अनेक जण पैसे कमवण्यासाठी वर्कशॉप घेतात, मला मान्य आहे. नाही पैसे कमवाच तुम्ही, माझं त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मग मुलांना चांगल्या पद्धतीने सांगा, समजून सांगा की काय आहे, काय करता येऊ शकतं, त्यांच्यातले चांगले गुण कसे ओळखायचे, त्याच्यात सायकॉलॉजिकल काय प्रॉब्लेम आहे हे कसं समजून घ्यायचं. तुम्ही कुठल्या स्तरातून आलेला आहात. काही झोपडपट्टीतली मुलं असतात. तर तुम्हाला कसं समजून सांगायचं किंवा काय स्पर्श काय करतो. एखाद्या मुलाचा गालगुच्चा घेतला तर तो कुठल्या कुठे जातो, त्याच्या पाठीवर थाप दिली किंवा त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या, त्याचं जर कौतुक केलं तर ती मुलं काहीच्या काही होऊ शकतात. फक्त हे तुम्ही जर तिथं बसून नुसतं ओरडत राहायला, त्यांच्यावर वसकत राहिलात की तुला काही येत नाही असं जर म्हणत राहिलात तर मग तुम्ही वर्कशॉप घेऊ नका, नाही तर मग निदान शिका. म्हणून मग मी ते शिबिर घेणाऱ्यांसाठी शिबिर घेतलं तर त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आम्ही
म्हणजे मीच घेतला असं नाही, तर त्यांच्याकडच्या पण काही चांगल्या गोष्टी आहेत जे वर्कशॉप घेणारे होते. आता डोंबिवलीत मी एप्रिलमध्ये आम्ही 25-30 जण जमा झालो होतो. हम्म. 30 जण जमा झालो. काय चांगलं, तुझ्याजवळ काय चांगलं आहे, माझ्याजवळ काय हम्म. चांगलं आहे. तुम्ही नवीन मुलं आहात, तुमच्याजवळ नवीन नवीन कल्पना असतात, हम्म. माझ्याजवळ अनुभव आहे, तो मी शेअर करतो. हम्म. तुमच्यातली क्रिएटिव्हिटी मला सांगा, काय करता हम्म. येईल ते. तर असं मिळून आम्ही ते वर्कशॉप त्या दिवशी घेतलं. हम्म. आणि त्याच्या आधी पण मी एकदा घेतलं होतं असंच. आम्ही सगळेजण असं बालरंगभूमीसाठी काम करणारे सगळेजण एकत्र येऊन काय करता येऊ शकतं बाबा हम्म. चांगलं आपल्याला. हम्म. तर खूप खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि खूप चांगलं समाजात ते जाऊ शकतं. हो. हे खूप खूप मोठं काम त्या पद्धतीने व्हायला पाहिजे असं हम्म. मला वाटतं. हो, मी ते विचारणारच होते तुम्हाला. म्हणजे बऱ्याचशा शाळांमध्ये किंवा गावांमध्ये वगैरे तर हे असं काही नाट्य शिबिर किंवा कलांसाठी असं वेगळं काही नसतं, किंवा इव्हन शाळांमध्ये पण काही नाहीये अजून. तर मग शाळांनी काही काय करावं, किंवा शाळेत तर असे काही प्रोग्राम व्हावेत का, किंवा काय वाटतं तुम्हाला की काहीतरी झालं पाहिजे नाही, असं? शाळेत तर व्हायलाच पाहिजे. हे पहा, शाळा म्हणजे मुलं घरच्यापेक्षा शाळेत जास्त वेळ असतात. हो. 8-10 तास शाळेत असतात, 2-3 तास बाहेर खेळायला असतात. हम्म. तर शाळा हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं ठिकाण आहे. हम्म. आणि म्हणजे कसं असतं की सोनार आणि कान टोचावे हो. लागतात ना. तर ते शिक्षकांनी समजा त्याला सांगितलं की अरे हे तुझ्याजवळ चांगलं आहे, हम्म. हे हे नको करूस, ते कर. हम्म. काय करायचं हे सांगता आलं पाहिजे. हम्म. करू नको म्हणायला फार सोपं आहे. हे खेळू नको, मोबाईल पाहू नकोस, टीव्ही पाहू नको. हा. पण मग काय करू? हम्म. काय करू ह्याला आपल्याजवळ उत्तर पाहिजे. होय. हा, म्हणजे मी वर्कशॉप घेताना सांगतो की पालकांची जेव्हा मीटिंग असते तर तेव्हा सांगतो की मुलांना 24 तास टीव्ही पाहू दे, काही हरकत नाही. हम्म. ते म्हणतात अशा, हा असं कसं काय, हा. पाहू दे, काही होत नाही. फक्त त्याला सांगायचं की टीव्ही पाहताना सोफ्यावर बसायचं नाही, हम्म. पलंगावर लोळत बसायचं नाही, हम्म. पद्मासन घालून बसायचं आणि टीव्ही पाहत बसायचं. तुझ्या पायाला जेव्हा कळ लागेल तेव्हा आधी रिमोटनी टीव्ही बंद करायचा आणि मग जायचं. मग उठायचं. हा. तर ते किती वेळ बसू शकणार आहे पोरगं? हो. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, वाढून वाढून अर्धा तास. बरं वाढला तर काय वाईट नाही ना. हो, 1 तास जरी पद्मासनात. बसला हो, तरी हा, पद्मासनात. पाठीचा कणा ताठ होईल, हो. मेंदूला रक्तपुरवठा चांगला होईल, हो. ह्या सगळ्याच गोष्टी होतील ना त्याच्यासाठी. तसं आत्ता मोबाईलचं फार प्रस्त आहे. ऐकतच नाही हो, मोबाईलच पाहतो, कायच करावं. हम्म. आधी ना ह्या आजी आजोबांच्या हातून मोबाईल काढून घेतला पाहिजे. कारण म्हणजे तरुण पोरं एवढे पाहत नसतील एवढे म्हातारे कोतारे मोबाईलवर असतात होय. आता. हा, कायम ऑनलाईन असतात ते, कायम युट्यूब चालू असतं त्यांचं, त्यांना ते नवीन कायम रील पाहत समजल्यात ना असतात. गोष्टी हा, त्यातल्या आता, की नवीन असं अरे दिसतंय. पण नवीन असतात तर मुलांना काय करायचं? मुलांना काय सांगता तुम्ही? तुमचा स्क्रीन टाइम कमी करा, मुलांचा आपोआप कमी होईल. हो. मुलांसाठी तुम्ही गोष्टी सांगा. हम्म. हे बघ, गोष्टी म्हणजे आईन्स्टाईन म्हणत होता की तुम्हाला हुशार मुलं पाहिजे, हम्म. काय करायचं? गोष्टी सांगा म्हणायचं. अजून हुशार पाहिजे तर अजून गोष्टी सांगा, हम्म. आणि खूप हुशार पाहिजे तर खूप गोष्टी सांगा. हा. तुम्हाला नाही खोटं वाटेल, गोष्टींमधून ना की इमॅजिनेशन पॉवर जी काय वाढते, क्रिएटिव्हिटी म्हणा, इमॅजिनेशन पॉवर, गोष्टी इतकं कशातूनच नाही. हो. कारण त्याला ते दिसायला लागतं, त्याचं वेगळं विश्व तयार होतं गोष्टीतून. आणि आत्ताच्या गोष्टी तयार करता आल्या पाहिजेत तुम्हाला. आता ऍक्च्युली आणि ते कमी झालंय, गोष्टी वाचणं कमी झालंय मुलांचं, किंवा ऐकणंही मला नाही, वाटतं कमी गोष्टी झालंय. आधी ऐकू तर द्या त्यांना, तुम्ही सांगा तर खरं. म्हणजे माझी आत्या होती, माझ्या आत्या इतक्या गोष्टी तयार असायच्या तिच्याजवळ, इतक्या गोष्टी.
की म्हणजे फक्त जावयाच्या गोष्टी तिच्याकडे 5-50 गोष्टी तयार होतात. बापरे. चिकट जावई, फोकट जावई, हागरट जावई, पादरट जावई आणि त्याच्यावरती गोष्टी तयार करायची, इम्प्रोव्हाइज करायची ती. हो. हा ही हे ही कमाल किती आहे. कमाल आहे. हो. ते हे आपल्याला जमलं पाहिजे. हम्म. म्हणजे मला आता मी अशी एक गोष्ट तयार केली की ससा कासवाची सगळ्यांना गोष्ट माहिती आहे. 5-6 गोष्टी माहिती आहेत. हम्म. मी एक कथा शिबिर घेतलं होतं सोलापूरला, तर तिथे मी अजून ससा कासवाच्या गोष्टी काय करता येतील असं विचार केला. हम्म. तर मग काही जणांनी सांगितलं की अजून एक गोष्ट तयार करता येईल हम्म. की कासवानी स्केट्स लावलेत खाली, हा, आणि तो पळाला पुढे सशाच्या. हा. हा त्याच्यानंतर एका जणांनी सांगितलं की अशी जंगलात खूप झाडं आहेत, हम्म. ह्या झाडाच्या पाठीमागे एक कासव लपले, त्या झाडाच्या पाठीमागे. ससा असा पाठीमागे बघतो की पुढचा कासव पुढे निघतो. अरे, तर मग त्यावेळेस मी एक गोष्ट तयार केली ससा आणि कासवाची, की हम्म. ते पुण्यातल्या मोठ्या टॉवरमध्ये राहायला आलेले आहेत. हम्म. 42व्या 43व्या मजल्यावर राहतात हम्म. आणि दोघं एकाच ऑफिसला आहेत. हा. कासवाजवळ स्कूटी आहे, त्याची छोटी गाडी आहे, त्याचं हेल्मेट आहे. हम्म. सशाजवळ धुमटूची गाडी आहे, ते भोंग 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 करणारी गाडी आहे. हम्म. आणि परत सशाला खुमखुमी येत, हम्म. चल शर्यत लाव, ऑफिसला कोण वेळेत जातं. हा. असं म्हणतो कशाला, आपल्या आज्या पंजांनी शर्यत करून करून शर्यत नको, आपण तसंच ऑफिसला जाऊ, वेळेत जाऊ. हम्म. तो नाही शर्यत लावायची. हम्म. ठीक आहे म्हणतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी कासव येतं, 9 वाजता खाली उतरतो, गाडी कपडा वपडा मारून, त्याचं हेल्मेट आहे, त्याचं शेल ते, हम्म. हा हम्म. हा, ते हेल्मेट विल्मेट घालतं आणि इंटरकॉमवरून फोन करतो. तेव्हा ससा 9:30 वाजता उठतो. तो म्हणतो तू पुढे जा, मी तुला ओव्हरटेक करून जाईल. हा. आणि मग कासव आपले सगळे वाहतुकीचे नियम पाळत पाळत 10 वाजता बरोबर ऑफिसला जातो. आणि हा 9:45 वाजता घरून निघतो आणि मग सगळ्या रस्त्यावरचे ट्रॅफिक रूल्स मोडणं, रॉंग साईडनी घुसणं, पोलीस मागे लागले म्हणून दुसरीकडेच जाणं, मग एका कारवाल्याबरोबर ऍक्सिडेंट होणं, आणि मग त्याचा हात पाय मोडून तो दवाखान्यात ऍडमिट होतो. तर ही गोष्ट सांगितली मुलांना, तर मुलं आपल्या आईबापाला म्हणतात थांबा, मोडायचं नाही सिग्नल. हो. हा, आता ना मोठ्या माणसांना सांगून उपयोग नाही, मोठे माणसं ऐकत नाही, नाहीत, नाही. मोबाईल पाहू नका ऐकत नाहीत. लहान मुलांना वेगळ्या पद्धतीने सांगितलं पाहिजे, की त्यांना म्हणायचं की बाबा तुम्ही ही 10 पुस्तकं हे 10 पानं वाच आणि मग मोबाईल घे. किती वेळ लागला तुला 10 पानं वाचायला? बरं, असंही नाही नुसते पानं पलटवले त्यांनी, हे पण लक्षात घ्यायचं आपण. हो. थोडंसं आपण लक्ष द्यावं लागणार त्याच्याकडे, की 10 पानात काय वाचलं ते सांगता आलं पाहिजे त्याला. मग ती 10 पानं वाचल्यानंतर त्याला 10 मिनिटं, जेवढा वेळ त्याचा लागला तिकडे वाचण्याचा, तेवढा वेळ इकडे वाचन वाढेल आपोआप. एकदा त्याला इंटरेस्ट आला की संपला विषय. इंटरेस्ट निर्माण, कारण हे माध्यम म्हणजे टीव्ही असेल, मोबाईल असेल, हे माध्यम तू साधं बघ ना, आपण काहीतरी कोणाचा तरी फोन आला म्हणून हातात मोबाईल घेतला तर 1 तास मोबाईल सुटत नाही आपल्या हातात. खरं. तर याला ना आपल्याला फेकून द्यावं लागणार आहे असा बाजूला. मी आता लिखाण कसं करतो, तर मी बेडरूममध्ये मोबाईल फेकून देतो आणि हॉलमध्ये येऊन निवांत बसून मग लिहितो. वाजला तर आणि तरच जायचं. म्हणजे मोबाईलचं इतकं वाईट आहे ना, की वाजला तरी प्रॉब्लेम असतो आपल्याला, आणि नाही वाजला तरी का नाही वाजला इतकं वेळ बघायचं. हा, कोणा, अरे अर्धा तास झाला कोणाचाच काही नाही मेसेज. तर हे मुलांसाठी आपल्याला काय करता येईल, हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपण त्यांच्यासाठी तयार केल्या पाहिजेत आत्ताच्या घडीला, आत्ताच्या परिस्थितीत. आता त्याला सांगायची गरज पडत नाही ना की वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत म्हणून. बरोबर. आपण विचारलं तर सांगता येतं की का झालं त्याचा ऍक्सिडेंट, तर ते सांगतात त्यांनी नियमच पाळले नाही, सिग्नल मोडलं त्यांनी, रॉंग साईडनी चालला, बरोबर, हेल्मेट घातलं नव्हतं कारण त्याचे कान दुखतात. हे चांगलं आहे. हा, तर अशा गोष्टी आपण त्यांच्यासाठी. आता
मराठवाड्यातल्या मुलांसाठी काही गोष्टी सांगतो. चिमणी कावळ्याची साधी गोष्ट आहे. चिवताई चिवताई दार उघड, दार उघड. ती गोष्ट आहे की चिमणीचं घर असतं मेणाचं आणि कावळ्याचं घर असतं शेणाचं. मग चिमणी जाते कावळ्याकडे, हे कावळा जातो चिमणीकडे आणि म्हणतो की चिवताई चिवताई दार उघड. पाऊस येतो, हे धो धो पाऊस येतो आणि त्याचं घर वाहून जातं. तर त्याला गोष्टीला उलट केलं आम्ही, कारण मराठवाड्यात पाऊस पडत नाही ना, उष्णता आहे. मग चिमणीचं घर जातं वितळून मेणाचं. मग चिमणी जाते कावळ्याकडे आणि ते कावळे दादा दार उघड. मग कावळा काय म्हणतो? कावळा म्हणतो ये ग ये चिवताई, मी करतो काव काव, लोकांना सांगू एक तरी झाड लाव. अशा पद्धतीच्या काही गोष्टी आपल्याला तयार करायला लागतील वेगळ्या पद्धतीने. तर ह्या गोष्टीतून मग त्यांना सांगायची गरज पडत नाही. मग ते त्यांच्या शाळेतलं झाड असेल तर ते जपतील. कारण ही मोठी माणसं ना आता फार रिजिड झाली. मोठ्या माणसांना समजून सांगून काही उपयोग नाही असं माझ्या निदर्शनास यायला लागलं हळूहळू. जी नाटकात येतात, वर्कशॉपला येतात, त्यांच्यासाठी ते करू शकतात काहीतरी. मी ते विचारणारच होते की आपण आता जेव्हा नाट्य शिबिरं घेतो किंवा नाट्य शिबिर आता आपल्या गावात आहे किंवा शाळेत आहे, कुठेतरी ठेवलंय, तर पालकांचा एक दृष्टिकोन असतं की नाटक म्हणजे काय, नुसतं मजा मस्ती, उगाच अभ्यास नाही करणार मग मुलं किंवा काय. पण ते हे कितपत खरं आहे? म्हणजे पालकांना जे वाटतं की नाटक म्हणजे मग म्हणजे नुसतं नाटकच आहे, मजा मस्तीच होणार, इतर काही नाही होणार, नकोच उगाच इकडे पाठवायला. नाही, तेच तर मुळात मग त्यांचा दृष्टिकोन काय आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यांनी बरं शिबिरात पाठवावं न पाठवावं. बरं आजकाल काय झालं की शिबिर तू जसं म्हणतेस तसं पण कोणी उठतं ज्याला माहिती नाही, ज्याला मुलांची सायकॉलॉजी माहित नाही, असे लोक घेतात शिबिर आणि ते भरमसाठ पैसे घेतात. तर ते चूक आहे. आपण स्वतःहून काहीतरी काय. आता मी तुला सांगतो की माझ्या गावात मुलांसाठी मी सांगितलंय तिथल्या आमच्या सरांना की म्हटलं मला माहित नाही, तुम्ही 20, 25, 30 मुलं मुली काय असतील ते आणा, मी तिथे येणार, 8 दिवस त्यांच्यासाठी वर्कशॉप. मी जाऊन आलो जूनमध्ये, 8 दिवस तिथं वर्कशॉप घेऊन आलो मुलांसाठी. अजून एका जणाला नेलं होतं सोबत, तर त्यांनी पण ते व्यवस्थित हँडल केलं. म्हणजे काय होतं माहिती का, नाहीतर मग ना आपण इनिशिएटिव्ह घेऊन काहीतरी गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे मी आता शिक्षकांसाठी वर्कशॉप घेऊन आलो अकोल्याला जाऊन. त्यांना लेखन, कारण काय होतं की अकोल्यात विश्वास करंडक नावाची बालनाट्य स्पर्धा होती, तर त्याचा दर्जा फारच, मुलं चांगली आहेत पण लिखाण वाईज म्हणा किंवा बसवण्याच्या बाबतीत असेल तर मग काय करता येईल बाबा. मग त्यांच्यासाठी त्यांनी एक वर्कशॉप ठेवलं होतं, तर मी त्याच्यासाठी गेलो होतो की लिहायचं काय, मुलांचे विषय कसे मांडायचे. खरं तर आता हे शिक्षक आहेत, हे सगळे शिक्षक होते, हे माझ्यापेक्षा त्यांची मुलं जास्त त्यांना माहित आहेत मुलांची प्रश्न काय आहेत, कशी वागतात, काय वागतात, काय आत्ताच्या मुलांचं काय चालू आहे हे त्यांना जास्त माहिती माझ्यापेक्षा. पण ते त्यांना मी जेव्हा मग नाटकाच्या भाषेत सांगितलं तर ते खूप इन्स्पायर झाले आणि 2-3 जणांनी नाटक लिहिले, चांगले लिहिले. आता त्यांना एक विज्ञान स्पर्धेमध्ये त्यांना बक्षीस पण मिळालं. फक्त माझं म्हणणं आहे की बक्षिसात अडकून न राहता थोडंसं पुढे जाऊन काहीतरी करत राहिलं पाहिजे. कारण स्पर्धा हे फक्त साधन असावं, साध्य नसावं. मग काय होतं नाही तर मग परीक्षकच असे होते, मग हेच तसं होतं. काही नाही, तुम्हाला रंगमंचावर जायला मिळालं, मजा करायला मिळाली, आनंद आला, काहीतरी नवीन शिकायला मिळालं. एक जे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रभाकर कोलते म्हणून आहेत, डीन होते तिथले, ते क्रिएटिव्हिटीची व्याख्या फार छान सांगतात. व्हॉट इज मीन बाय क्रिएटिव्हिटी? क्रिएटिव्हिटी मीन्स टू सरप्राईज आवर सेल्फ. ह्याच्या इतकी क्रिएटिव्हिटीची दुसरी व्याख्या, इतकी सुंदर व्याख्या मी आजपर्यंत ऐकली की मी मला काय सरप्राईज देतो, अरे मला आलं, मला 2 वाक्य बोलता आली. हे खूप महत्वाचं आहे ना.
मला चित्र काढता आलं, मला नाचता आलं, मला ही स्टेप जमली, मला गाण्यातला सा लावता आला, मला रनिंग मध्ये नाही पण मी तिथपर्यंत पार केलं ते अंतर एवढं होतं, भले मी पाठीमागे राहिलो असेल. तर हे आलं पाहिजे. म्हणजे शिबिरात मी खूप वेगवेगळे प्रयोग करत आलो की मग स्मार्ट म्हणजे काय सांगतो मुलांना. स्मार्ट म्हणजे नुसतं दिसणं बिसणं नाही. स्मार्ट शरीर, मन, आवाज, रस ह्यांचं सगळ्याचं तंत्र किंवा तंत्र तुम्ही वेगळं जे शिकताय हे म्हणजे स्मार्ट. अशा काही गोष्टी इम्प्लिमेंट करून हळूच वेगळे पण जोपासून की मी स्वतःलाही अपडेट ठेवतो त्या बाबतीत की मुलं काय आहेत, मुलांकडे काय कारण कसं चैतन्य लहान होता तोपर्यंत मी त्याला वाचून दाखवायचो मी लिहिलेल्या स्क्रिप्ट. तो त्याला कधी कधी बोर झाले की समजायचं आपल्याला की यार हे वर्क होत नाही. तो हसायला लागला, त्याला इंटरेस्ट आला की मग लक्षात यायचं अरे हे जमलं आपल्याला. तर असं आता काही मुलांशी जमताना तिथे मी गमती जमती करून बघतो, वाचून बघतो. असं चालू आहे. छान. या शिबिरांमधनं पण फक्त नाटक किंवा असं काही नाही ना, म्हणजे जे मुलं काही आता सगळीच मुलं काही नाटकात जात नाहीत किंवा अभिनय करत नाहीत, पण याचे इतरही बरेच फायदे होतात मुलांना. एकाग्रता वाढणं असेल किंवा आत्मविश्वास येतो. ते तर आहेच ना. म्हणजे तो जो मुद्दा आहे की आत्मविश्वासाचा असेल किंवा काय तुमच्यात काय चांगलं आहे हे शोधण्याचा असेल. काही जणांचा आवाज चांगला असतो, काही जणांचे डोळे बोलके असतात, काही जणांचे बॉडीली चांगला असतो तर त्यांनी व्यायाम करायला पाहिजे. म्हणजे नाटकात हेल्थ लागतेच. म्हणजे हेल्थ असणं महत्वाचंच आहे, पण तरीही त्याचा कल काय आहे हे खूप. आत्मविश्वास तर आहेच ना. आत्मविश्वासाशिवाय म्हणजे माझ्या तर वर्कशॉपमध्ये मी गॅरंटीनी सांगतो, सकाळी आलेला पोरगा संध्याकाळी 4 वाक्य तरी बोलणार म्हणजे बोलणार. एक आता सेलूचंच उदाहरण सांगतो. एक स्टॅमरिंग करणारा पोरगा होता. तर त्याला सगळे हसत होते. म्हटलं हसायचं नाही. तर तुझ्याजवळ काय आहे, ते कसं त्याच्यावर तुम्हाला पुढे जाता येतं त्याला हे करू. तर त्याच्यासाठी व्यायाम कर. तर तो मला नंतर थांबला, बोलला की काय काय व्यायाम करायचे, काय करायचं. जिभेचे व्यायाम म्हणजे काय करायचं, ओंकार लावायचा म्हणजे कसा लावायचा, डोंगरावर जाऊन ओरडायचं म्हणजे कुठे ओरडायचं. आणि मग त्याला म्हटलं की हे एवढंच नाही, तर तू ठरव की मला बोलता येतं, सरळ बोलता येतं, काही प्रॉब्लेम नाही. आणि तो त्या दिवशी भाषण केलं त्यांनी. म्हटलं अडखळलो तर अडखळलो, काय होतं त्याला. आणि तो काहीतरी फक्त 1 का 2 ठिकाणी अडखळला त्या दिवशी, जे तर आपणही अडखळतो. आपणही फंबल मारतो. उलट खूप मारतो आपण. तर तो फक्त 2दा अडखळला, पण त्यांनी अप्रतिम भाषण केले. तर हे मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला वाटतं की हे म्हणजे नुसतं शारीरिक किंवा असं हे नाही, तर मानसिक आणि भावनिक वाढी खूप महत्वाचं आहे. म्हणजे स्वतःतले न्यूनगंड. आता माझं स्वतःचं उदाहरण सांगतो की मला दात पुढे असल्याचं खूप कॉम्प्लेक्स होता. आपले दात पुढे आहेत, आपले दात. तर त्या दातावरच कामं मिळायला लागली मला. अरे हे म्हणले ऍसिड आहे आपली मोठी. मला डेंटिस्ट म्हणले की तुमचे ते क्लिप बीप लावले. म्हणजे छे 10-12 लाखाचे दात आहेत, ते कुठे त्याला क्लिप लावता. आपल्याजवळ काय चांगलं हे आपण शोधलं पाहिजे. आता माझे दातच माझे जर आणि माझा अभिनय 2 गोष्टी जर माझ्याजवळ चांगल्या असल्या तर त्याचा कशाला. म्हणजे मी आता अमेरिकेत गेलो होतो, तर तिथे असंच लॉस एंजल्सला रात्री टॅक्सी केली. तर तो ड्रायव्हर काहीच बोलाय, आपल्याला सवय असते ना बाजूला बसला ड्रायव्हर की त्याच्याशी कहाँ से आए, क्यों आए, इतना दूर कैसे, क्या है, कैसा चल रहा है, इधर कैसा है, अमेरिकेतला. आपण म्हणजे बसले की सुरू होतं.
एक तर त्याच्या भाषेहून कळतं की हा कुठला आहे काय, एक तर तो बोलायलाच तयार नाही काही. हा. आमचा एक जरा टेक्नो काय म्हणतात त्याला, टेक्नो सॅवी. हा तो हा. मित्र होता ते त्यांनी काय केलं की आपल्याला जे प्रश्न विचारायचे ते त्यांनी ह्याच्यात घेतले हा. व्हॉइस मध्ये, हा. आणि त्याला जॅपनीज मध्ये विचारलं. ते त्याला कळेना, ट्रान्सलेट केलं. हा. मग त्याच्या चेहऱ्यावरून आम्हाला लक्षात आलं की हा नेपाळी, चायनीज किंवा जॅपनीज कोणीतरी की हा. टिबेटियन आहे. हा. हा. त्याला ते मग चायनामध्ये ते ट्रान्सलेट केल्यावर ते हसला आणि त्यांनी उत्तर द्यायला सुरू केलं. मी म्हटलं बरं, त्याचा जो मॅप लावलेला होता त्याने, हा. तो पण हुंग चुंग सॉंग चुंग करत होता फक्त. हम्म. म्हटलं हा माणूस कुठल्या कुठे जगात येऊन, हो. भाषेचा काही प्रश्न नाही, ह्याला टॅक्सी चालवतो हा इथे. आपल्याला काय मराठीचा प्रॉब्लेम आहे, इंग्लिश हो. नाही आलं तर नाही आलं, असे ताठ मान करून चाललं पाहिजे. ज्याला पाहिजे तो गरज असेल तो करून घेईल ट्रान्सलेट. हो. आता ते AI आलेले, त्याच्यामुळे ते ते चष्मे सगळंच बिष्मे होतं. आहे, तुम्ही हो. काय बोलता ते आपोआप ट्रान्सलेट हो. होतं. त्याच्यामुळे मग तो पण माझा न्यूनगंड गळून पडला की आपल्याला इंग्रजी फारसं चांगलं येत नाही, सोडून दिलं. म्हटलं काय आलं नाही तर काही त्याच्यावरून अडत नाही, कारण त्या चायनीज माणसाचं काय अडलं नाही तर आपलं काय अडणार. हो. अशा गमती जमती असतात त्या सगळ्या. आपण आता मगाशी खरं तर तुम्ही म्हणालात की पालकांनी काय केलं पाहिजे किंवा काय, तरी मला असं वाटतंय की पालकांना जरी आपण असं म्हटलं की हे हे पालकांनी केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, तर ते बरेचदा नाही घडत, किंवा असं वेळ नसतो. आता बरेचसे पालक नोकरी करणारे किंवा दिवसभर बाहेरच असतात. तुम्हाला काय वाटतं अशा वेळेला मग नाही, काय मानसिक माहितीये का की वाढीसाठी काय करावं किंवा हा भावनिक तेच सांगतो वाढीसाठी? की मुलांना अनुभव देणं खूप गरजेचं असतं. हं. म्हणजे कशा अर्थाने की त्याला गायनाचा अनुभव देऊन बघा, हं. त्याला खेळात सोडून द्या, हं. त्याला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जा, ट्रेकिंगला घेऊन जा. काय आमची आई म्हणायची की पडो झडो माल वाढो. हं. म्हणजे पडू द्या झडू द्या काही होत नाही, लागलं तरी काय होत नाही, तर चढू द्या त्याला, चढताना पडेल तो, पण त्याला कसं चढायचं कळेल ना. हं. मग आचार्य रजनीश म्हणतात की ज्याला एक पाऊल उचलता येतं त्याला 7 समुद्र पार करता येतो, त्याला हिमालय चढता येतो. हं. मग आपल्याला तर 2 पाय दिलेले आहेत, आपण एक पाऊल उचललं की पुढचं पाऊल आपोआप उचलल्या जातं. हो. तर मुलांना वेगवेगळे अनुभव देणं, की त्यांना सहलीला पाठवा, त्यांना चित्रकलेच्या स्पर्धेला म्हणजे चित्र काढायला लावा, हं. द्या काहीतरी कॅनव्हास आणून द्या, काढू द्या, रेघोट्या मारू द्या त्याला, हं. त्याला इंटरेस्ट असेल तर काढेल. खेळायला पाठवा, हो. क्रिकेट खेळायला पाठवा, बॅडमिंटन खेळायला पाठवा, स्विमिंगला पाठवा. अनुभव देणं हं. हे पालकांनी करायला पाहिजे. अनुभव देण्याशिवाय बाकीच्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या घरच्या घरी त्यांना करता येण्यासारख्या आहेत. त्या म्हणजे की त्यांना गोष्टी सांगणे, वेगवेगळे पुस्तकं वाचून दाखवणे. पुस्तकं मराठीत इतका खजिना आहे, हो. इतका खजिना आहे की ती वाचून दाखव. वि. स. खांडेकरांची 5 पुस्तकं आहेत, अप्रतिम पुस्तकं आहेत. हं. घरटे, मध्यरात्र, आस्ती आणि अजून 2 कुठले तरी नाव लक्षात नाही माझ्या. हं. वाचून दाखवा, मुलांबरोबर पालक सुधारतील. हो. गोष्टी वाचून दाखवा, ऐकून घ्या, स्वतः ऐका, आलेले अनुभव शेअर करा. हं. सांगा की तिकीट कसं काढताना काय प्रॉब्लेम झाला, लिफ्टमध्ये चढताना काय प्रॉब्लेम आहे, हं. म्हणजे जेणेकरून ते पुढे करणार नाहीत किंवा ते हं. करून बघतील. हं. आपण काय झालंय, फॉरवर्डचा जमाना आणि इमोजीचा जमाना आलाय. होय. वेड्यासारखं फॉरवर्ड करत बसतो आपण, ऐकत नाही, पाहत नाहीत. हं. म्हणजे आपण डोळे उघडे असतात आपले, पण दृष्टी बंद असते. हं. तर उघड्या डोळ्यांनी आपण सगळं जग, म्हणजे मी तुला सांगतो की मी जर समजा बाहेर स्टॉपवर किंवा बाहेर फिरत असेल हं. तर मोबाईलला हात लावायचा नाही हे मी ठरवून ठेवलेलं.
माणसांचं वाचन करायचं. हम्म. माणसं कधी वाचणार तुम्ही? हो. आणि अभिनयासाठी तेही आहेच ना ते तर खूप, इम्पॉर्टंट, ते की खूपच. ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन, मग ते OIC म्हणतो मी त्याला. करणं. ऑब्झर्वेशन, इमॅजिनेशन आणि कॉन्सन्ट्रेशन, या हा. 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. हम्म. म्हणजे ऑब्झर्वेशन शिवाय तुम्ही जगू शकणार नाहीत. हो. इमॅजिनेशन तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे हम्म. आणि कॉन्सन्ट्रेशन पण अत्यंत महत्वाचं आहे. हम्म. तुम्ही शांतता, आता बघ पॉज घेतला तर एकदम शांत वाटतं. हो. काय असतं माहितीये का, शांतता सुद्धा खूप महत्वाची आहे. हम्म. नाटकात आपण जेव्हा पॉज घेतो तो आपण म्हणतो की प्रेग्नंट पॉज आहेत. हो. ते पॉजेस आपल्याला वर्क करता आले पाहिजेत हम्म. लाईफमध्ये सुद्धा. की हम्म. प्रत्येक गोष्ट वाचवाच 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 करून नाही चालत. हो. काही गोष्टी ह्या शांतपणे करायच्या असतात, हम्म. हळुवारपणे करायच्या असतात, समजून उमजून करायच्या असतात. हम्म. तर ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. ह्या पालकांनी आधी करून घेतल्या पाहिजे, स्वतःमध्ये इम्प्लिमेंट केलं पाहिजे. आणि मग मला तर वाटतं कधी कधी ना पालकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. पण पालक इतके तात्पुरते झालेत ना, त्यांना आपल्या मुलांवर माझा मुलगा, म्हणजे काही जण असे आहेत की एका बाईचा फोन आला मला की माझ्या मुलीला नाटकात घालायचे. मग आपल्यालाही पाहिजे असतात लहान मुलं कधी कधी. तर मी होय. म्हटलं हो हो, छान छान छान. ती म्हणे खूप डेअरिंग बाज आहे ती, तिला खूप चांगलं येतं. म्हटलं हो का, छान, वा वा वा. किती वर्षाची आहे ती, असं मी सहज विचारलं त्यांना. ते म्हणे 3.5 वर्षाची. तर 3.5 वर्षाच्या पोरीला डेअरिंग नसणार तर दुसरा काय, तिला भीतीच नसती माहीत कशाची. हो. कशाची जगाची भीती नाही तिला. ती गच्चीच्या टोकावर जाऊन उभी राहू शकते, हो. उडी मार उडी म्हणलं तर पण मारू मारू शकते, तिला काही घेणं देणं नसतं. तिला वाटलं तर स्टेजवर येऊन ती बोलू शकते, नाही बोलायचं तर कोणाचा बाप जरी आला नाही बोलत. कोण कुठला डोनाल्ड ट्रम्प येऊन म्हटला जरी, सांग म्हण बोल, नाही बोलणार ती. ते डेअरिंग असतं ना त्यांच्यात. ते डेअरिंग असतंच मुळात. तू काय सांगते डेअरिंग? तर त्यांचं असं असतं की अबा बाबा बाबा लगेच आलं पाहिजे सगळं. माझ्या मुलीने इथे टॉपला गेलं पाहिजे, मुलांनी इथे गेलं पाहिजे, माझ्या मुलांनी हे केलं पाहिजे. अरे थांबा, तुम्ही त्याच्या मेंदूचा विचार करणार आहात की नाही? त्याच्या मानसिकतेचा विचार करणार आहात की नाही? ह्या खूप सिरियस गोष्टी आहेत. पण असो, आता आता अवेअरनेस येतोय पण, आणि होईल पण, हळूहळू होईल, इतक्यात पटकन नाही होणार. आणि तुमच्या या बालनाट्य चळवळीमुळे तुम्हाला पालकांचेही चांगले अनुभव आले असतील ना, म्हणजे त्यांनी हो हो सांगितलेले. हो. तर ते होतच ना की आता म्हणजे कसं असतं की नंतर त्यांना कळायला लागतं की आधी जेव्हा त्यांचं असं असतं की माझ्या मुलाला मेन रोल मिळाला पाहिजे, मागे नाही गेला पाहिजे. स्टेजवर कसे सगळेजण, मग प्रेक्षकातच बसवा ना त्याला. तुम्हाला सगळ्यात पुढे बसवायचं तर पुढच्या रांगेत बसवा त्याला. तर असं पण नाही चालणार ना. तर ज्या पद्धतीने त्याचं कॅरेक्टर काय असेल त्या पद्धतीने आम्ही त्याला उभं करू. मग ते त्यांना हळूहळू कळायला लागतं आणि ते करतात बिचारे. आता त्यांना त्यांचा पोरगा बोलायला लागतो, घरी येऊन सांगतो की आज आम्हाला हे शिकवलं, आज आम्हाला ते शिकवलं, आज आमची मज्जा आली. मग ते जरा आईबापांना वाटतं की अरे काहीतरी वेगळं चालू आहे इथे. मग ते खुश होतात. याचा परिणाम मला वाटतं मग अभ्यासातही कधी कधी दिसत अभ्यासात असेल. खूप परिणाम होतो त्याचा. अभ्यासात जो पोरगा अभ्यास करत नव्हता तो अभ्यास करायला लागतो. कारण आपण काय शिकवतो, फोकस ठेवायला शिकवतो ना. की बाबा तुला हे पाठ केलं तर तुला नाटक करता येईल, हे पाठ केलं तर तुला अभ्यास करता येईल, ह्याच्यात तू जर डीप मध्ये जाऊन पाहिलंस तर तुला चांगले मार्क्स मिळतील, ह्याच्यात अजून काय करता आलं, इम्प्रुव्हाइज काय करता आलं तर तुला ऍक्टिंग चांगली करता येईल. हेच शिकवतो ना आपण. आणि ते त्यांच्यातलं असतं तेच काढून घेतो. मग तेच अभ्यासाचं सुद्धा तसंच आहे
तर ते करायला लागणार आहे. आता मग तुमचं बालनाट्यचे पुढचे काय प्लॅन्स आहेत, की बालनाट्य लिहून आणखी काही शिबिरं, की मग नाही मी वर्कशॉप आता घेणाऱ्यांनाच तुम्ही आता नाही सध्या नाही नाही ट्रेन करता? असं मी आता वर्कशॉप तर मी घेतोच आहे, हम्म. पण फार अगदीच चंद्रपूर सारख्या ठिकाणी किंवा परभणी सारख्या ठिकाणी सातत्याने जाऊन नाही होत. हम्म. आणि ही सातत्याने करण्याची गोष्ट आहे. हो. हा, कारण काय झालं की मुलं हे एक बॅच लगेच मोठी होती पुढे जाते, हो. तर दुसरी बॅच येणार आहे त्यांच्यासाठी तुम्हाला काम सातत्याने करावं लागणार आहे. तर हम्म. म्हणून मग मी हा पर्याय निवडला की जे ट्रेनिंग घेतात त्यांनाच ट्रेनिंग देऊयात, असा एक मुद्दा आहे. आणि लिखाण पण माझं चालूच असतं. हम्म. लिखाण म्हणजे आता काय झालं की राज्य बालनाट्य स्पर्धेमुळे मी खूप एक प्रश्न घेऊन किंवा असं काहीतरी मुलांचे प्रश्न घेऊन बालनाटकं बऱ्यापैकी लिहिली. तर हम्म. मी म्हटलं, आणि तो ट्रेंड सेट व्हायला लागला हा. बाकीचे पण तशाच पद्धतीची, की मग हम्म. मुलांचे कसे प्रश्न आहेत, मुलांना किती त्रास होतोय हम्म. वगैरे असं. तर मी म्हटलं आपण ट्रेंड वेगळा करायला पाहिजे, आता हम्म. फॅन्टसी आणायला पाहिजे. हम्म. फॅन्टसी पण तेवढीच महत्वाची, हो. म्हणजे जगण्यात आपल्याला फॅन्टसी आवश्यकच असते. हो. प्रत्येक गोष्ट आपण स्वप्नवत पाहत असतो ना, होय. तर ते स्वप्न आपलं असतं. तर हम्म. म्हणून मग मी आता एक नवीन फॅन्टसी लिहिलेली आहे, हा. पण ती पण आत्ताच्या काळात लागू होण्यासारखी, हा. की एआयच्या एक राज्य आहे जिथं फक्त एआय आहे, बाकी कोणीच नाही. ते अच्छा. रोबो आहेत तिथे हा. सगळे, हम्म. जी माणसं आहेत, मुलं आहेत, ते सगळे रोबोट आहेत. आणि तिथे लाईव्ह 3 जण जातात, म्हणजे जिवंत जिवंत माणसं. माणसं हा. जातात, 3 हा. जण मुलं जातात हा. त्या बेटावर. हा. ते चुकून जातात त्या बेटावर. बर. तर मग काय होतं की ते पकडतात त्यांना, हम्म. आणि ते म्हणतात की अशी पोरं तयार करता आली पाहिजेत आपल्याला, आणि मग ते तयार करतात त्यांना तशा पद्धतीचे. हा. हा. मग ते तशाला तसं, पण ते जेव्हा त्यांना वाटतं की यांच्यासारखं नाटक करता आलं पाहिजे, मग ते नाटक करतात. हम्म. की मग ते म्हणतात की आई मज तुझी खूप आठवण येते. छापील पुस्तक वाचलेलं असतं ना त्यांनी. हम्म. तर ते हा. तसं ते बोलतात तसं अगदी. बोलतात. हा. हा. रोबोटिक. हा. हा. ते फक्त म्हणजे ग्रॅमॅटिकली, हम्म. हा, हम्म. म्हणजे बसतो मी येथे वगैरे असं, वगैरे. हा हा. हा हा. अशा हा. पद्धतीचे ते बोलत असतात सगळं. हा. मग हे पोरं जे पाहत असतात ते म्हणतात सारखा बाजूला, असं नसतं नाटक, हा. असं असतं का नाटक. आणि त्यांना ते आईची खरंच आठवण येते, कारण ते बेटावर तिथं आलेले आहेत. हम्म. मग त्यांच्या डोळ्यातून गळागळा पाणी येतं. हम्म. तर मग एआय वाले म्हणतात की आपल्याला अजून खूप पुढे जायचंय, आपल्या डोळ्यातून हा. पाणी येत नाही. अच्छा. हा, यांना घाम येतो, यांना हा. लघवी होते, हा. हे आपल्याला काहीच होत नाही, हम्म. आपल्याला हे यायला पाहिजे. अशा अशा पद्धतीचं ते एक हा. बालनाट्य मी आत्ता लिहिलंय. हे खूप भारी आहे पण. हा, असं दरवेळेस वेगवेगळे प्रयोग करणं, हम्म. मग सगळ्याच बाबतीत असतील, बालनाट्याच्या बाबतीत असतील, नाटकाच्या बाबतीत असतील, किंवा वेबसिरीजच्या बाबतीत असतील, सगळ्या बाबतीत आपण आपल्यावर प्रयोग करत राहायला पाहिजे असं मला वाटतं. हो. आपण त्याच्याशिवाय शिकणार नाही ना, माणूस हा कायम शिकणारा पाहिजे. तुला माहिती आहे की सगळे माझे मित्र आहेत ते सगळे 25-30 एवढ्याच वयातले आहेत. हो. त्यांच्यासोबत मी नाटकात काम करतो. मग ते फार स्पष्ट असतात ना, हम्म. की ते सांगतात नाही हो सर, फालतू आहे नाटक तुमचं. हा, हा. ती इतकी क्लिअर हो. असतात. हो. हा. आणि हे अरे बापरे, हे काहीतरी वेगळं आहे हा, हो. असं पण आहे. तर असं करून बघायचं. भले आपण काय वेगळं करतो असं नाही, हम्म. आपल्यासाठी ते वेगळं असतं, भले लोकांनी आधी केलेलं असेल, पण आपल्यासाठी मग तेच सरप्राईज आवर सेल्फ. हम्म. मग आपण आपल्याला सरप्राईज देत बसायचं, बाकी काही नाही, तर आनंदी राहता येतं. हो. तुम्ही नवीन जे लेखक आहेत, हा, बालनाट्य लिहिणारे किंवा ज्यांनी अजून नाही बालनाट्य प्रयत्न केलाय, पण जे आता त्यांचा विचार आहे, त्यांना तुम्ही काय तुम्हाला सांगावं असं वाटतं की अशा पद्धतीनं जा किंवा काय करावं त्यांनी?
हे पहा, संदेश बिंदेश देण्या एवढा काय मी मोठा संदेश असं नाही, पण तुम्हाला काय वाटतं की काय करावं असं? नाही. मुळात लिहितं होणं हे खूप गरजेचं आहे. हम्म, एकदा कागद काळे किंवा निळे केले हम्म, की मग ते खोडता येतात, मग ते फाडून टाकता येतात, मग त्याच्यात बदल करता येतो, पण ते करणं आवश्यक आहे. तर ती बैठक खूप महत्वाची असते. हम्म. हे पहा, माणसाचा मेंदू कायम विचारात असतो. त्याला 50 गोष्टी रोज सुचत असतात. हो. फक्त त्या इम्प्लिमेंट करता आल्या पाहिजेत, हम्म, आपल्याला मांडता आल्या पाहिजेत की मला काय म्हणायचं. तर जे नवीन आहेत ना, म्हणजे समजा नवीन लिहिणारे असतील तर त्यांनी एक साचा असतो थोडासा, की थीम, प्लॉट, कॅरेक्टरायझेशन, त्याच्यानंतर कॉन्फ्लिक्ट आणि क्लायमॅक्स, हम्म. अशा अशा काही एक 4-5 गोष्टी आहेत. ह्या फॉर्मॅटमध्ये लिहून बघायला पाहिजे. हा काय म्हणजे ढाचे के आधार पर कहाणी नाही, किंवा हम्म, हम्म. हे लिहिले की तुमचं नाटक सक्सेस झालं हा. असं पण नाही. त्याच्यात तुम्हाला वेगळे प्रयोग पण करता आले पाहिजे. ते नंतर करा, पण सुरुवात तर इथून करता आली पाहिजे, की बाबा मला लिहायचं आहे. तर कारण कुठल्याही कलेचं 2+2 4 होत नाही. हो. ते 4 लाख होईल, 4 कोटी होईल, नाही ते 0 होईल, मायनस होईल, काहीही होऊ शकेल. तर ते तुम्हाला करता आलं पाहिजे. हम्म. तर मला असं वाटतं की त्यांनी लिहितं होणं खूप गरजेचं आहे. एकदा लिहायला सुरुवात केली की मग होतं. लिहिणं खूप गरजेचं आहे पण, आणि लिहायलाच पाहिजे. विषय शोधा, डोळे उघडे ठेवा, ऑब्झर्वेशन करा. काय करायचं? हो. चांगले व्याख्यान आहे का, भाषणं आहे का, हम्म. पुस्तकं वाचा. खूप म्हणजे लेखनासाठी तुम्हाला तुमची दृष्टी चौफेर पाहिजे. एका गोष्टीसाठी 20-25 ऑप्शन्स तुमच्याजवळ तयार पाहिजेत, हो. की मला हे का वाटतं, हे का करायचं असं, हे नाही केलं तर चालतं का, हे कॅरेक्टर काढून टाकलं तर चालतं का, ते जर कॅरेक्टर काढून टाकलं तर काय फरक पडतो, मग नको हे कॅरेक्टर. मग हे आवश्यक आहे. ह्या कथेला कोण, मला लेखक म्हणून मला वाटतं म्हणून मी कोणाला आणेल असं नाही होत ना. हो. पण तुम्हाला ते कॅरेक्टर जन्माला घालावं लागतं. हो. त्याला रंग, रूप, आकार, उकार, भाषा द्यावी लागते. तो कुठल्या परिस्थितीत आहे, कुठल्या सामाजिक स्तरातून आलाय, कुठल्या परिस्थितीतून आलाय, कुठल्या राजकीय परिस्थितीतून आलाय का, हे सगळं तुम्हाला विचार करायला लागतं. म्हणजे लिखाण हे खूप जीवघेणी प्रोसेस आहे, पण ती केली पाहिजे, तरच ते होईल. तुम्ही बसलात, लिहायला लागलात तर काहीतरी होईल, अदरवाईज काहीच होणार नाही. नुसतं डोक्यात असून उपयोग नाही होणार. खरं. सर, तुमच्याबरोबर गप्पा मारायला मला खूप मजा आली आणि मला वाटतं हा असाच आपण आणखीही 1-2 तास बोलत राहू शकतो. खरंच थँक्यू. आणि मला वाटतं आपल्या दर्शकांनाही हा भाग नक्की आवडलेला असेल. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि देशकालला सबस्क्राईब करा. थँक्यू.